नमस्कार. आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय की पहाटे लवकर उठावे. पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्याने आपल्याला भरपूर लाभ होतो. तर बघूयात हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय आणि त्याचे विशेष असे काय महत्व आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ. ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो. हा काळ ऋतूनुसार बदलतो. प्रत्येक ऋतूत सूर्य उगवण्याची वेळ ही बदलत असते आणि म्हणूनच त्यानुसार ब्रह्ममुहूर्ताचा टाइम देखील बदलत असतो. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. धर्मग्रंथ, वेदपुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य मिळते. तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते. पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु आरोग्य लाभे, असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. परंतु ब्रह्ममुहूर्त तर दूरच, आपण सूर्योदयाच्या वेळी देखील उठत नाही. परिणामी आपला दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. तर बघूयात ब्रह्ममुहूर्त का महत्वाचा आहे ते. ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे. आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. याशिवाय सूर्योदय काळात वातावरणात नवजात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. हा नवजात ऑक्सिजन सहजपणे हिमोग्लोबिन मध्ये मिसळून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते. हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे. तर बघूयात ब्रह्ममुहूर्तात आपण कोणती कामे करू शकतो. नंबर 1, ध्यानधारणा. स्वतःला भेटण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यान. बाकीचे जग झोपलेले असताना ध्यान करण्यासाठी हीच उत्तम वेळ आहे. सर्वोत्तम ब्रह्ममुहूर्त ध्यानापैकी एक म्हणजे सहज समाधी ध्यान. सहज समाधी ध्यान म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय. हे ध्यान सतत केल्याने शांती, ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते. योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो. नंबर 2, ज्ञान. ब्रह्ममुहूर्त हा आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी जाणून घेण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. ब्रह्ममुहूर्तावर धर्मग्रंथाचा अभ्यास केल्याने मानसिक समस्या दूर होण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. पहाटे केलेले वाचन, स्मरण लवकर लक्षात राहते आणि म्हणूनच या काळात विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे, ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तात तुम्ही तुमच्या दिवसाची योजना करू शकता. वास्तूनुसार यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. पहाटेच्या सात्विक वातावरणात मन एकाग्र व शांत असते. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे असेल त्याबद्दलची तयारी, आखणी या कालावधीत करणे फायदेशीर ठरते. जेव्हा मनात उमंग आणि उत्साहाची भावना असते तेव्हा आपण या सकारात्मक ऊर्जासह कोणतेही कार्य करतो त्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. नंबर 4, आत्मनिरीक्षण. पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होतो. आदल्या दिवसाच्या तुमच्या चुका आठवून मत्सर, क्रोध आणि लोभ यासारख्या नकारात्मक भावनांना तुम्ही किती वेळ दिला हे बघा. परत नकारात्मक गोष्टींचा विचार न करता त्या बाजूला सारून नवीन गोष्टींची सुरुवात करा. नंबर 5, ध्यान आणि प्रार्थनेसाठी अनुकूल. ब्रह्ममुहूर्तामध्ये व्यक्तीचे मन शुद्ध आणि शांत होते, ज्यामुळे ध्यान आणि प्रार्थना करणं सोपं होतं. मनासह आत्म्यालाही जवळ आणण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. ही सृष्टी चालवणारी एक शक्ती आहे, ऊर्जा आहे. या शक्तीचे म्हणजेच परमात्म्याचे आपण स्मरण केले पाहिजे. असे म्हणतात, ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता पृथ्वीवर येतात. यावेळी वातावरणात सात्विक लहरी असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवी देवतांची पूजा लवकर फलदायी होते. तर अशी ही कामे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून नक्की करायला हवीत.
तुम्हाला आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्यात काही सकारात्मक बदल घडवायला हवेत. पहाटे लवकर उठणे हे नाईलाज न वाटता तो तनामनाच्या आरोग्यासाठीचा एक हमखास इलाज आहे. हे लक्षात आलं तर पहाटे लवकर उठण्याचा कंटाळा येणार नाहीच, तर पहाटे लवकर उठून दिवस सुरू करण्याची एक ओढ लागेल. अशी आस मनात निर्माण झाली की सारा आसमंत उगवतीच्या दिशेसारखा प्रसन्न वाटू लागेल. तुम्हा सर्वांना पहाटेची ही जादू अनुभवायला मिळावी अशी शुभकामना.